नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला बीड कोर्टामध्ये आज जो काही युक्तिवाद झाला पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आवदा कंपनीला मागितलेल्या खंडणीमध्ये संतोष देशमुखांचा अडथळा होता म्हणून कराड आणि इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा मोठा दावा. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, केज न्यायालयाचे आदेश. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी कोठडी. केज कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमनेसामने, दोन्ही बाजूचे वकील देखील आंदोलनामध्ये सहभागी. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलक ताब्यात. वाल्मिक कराडला फाशी द्या, वकील हेमा पिंगळे यांची आक्रमक मागणी. तर पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही, कराडच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी. या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारला त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा. अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप. कराडनं यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची यादी देखील कोर्टात सादर. संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती. तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती. वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 संवाद. तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं दुपारी 3 वाजता अपहरण झाल्याचा FIR मध्ये उल्लेख. आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. गुन्ह्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे. SITकडून कोर्टामध्ये माहिती. तर हत्या संघटित गुन्हेगारीतून असल्याचं पोलिसांकडून पुरावे सादर. वाल्मिक कराडला कोर्टात घेऊन जात असताना 4 काळ्या गाड्या ताफ्यामध्ये शिरल्याचा प्रकार. अनोळखी चालकांची पोलिसांकडून चौकशी सुरू. कराडला केजवरून बीडकडे घेऊन जात असतानाचा प्रकार.